रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवी वारा, बाप
जय जय राम कृष्ण दियेले चित्तवे दियेले नंदाच्या नंदने मोहियले ध्याने योगी राजा मोहियले ध्याने मोहियले ध्याने चित्तवे धियले नंदाच्या नंदने चित्तवे धियले नंदाच्या नंदने मोहियले येणे योगी राजा मोहियले सगुण सुंदर पाहता मनोहर सगुण सुंदर पाहता मनोहर सभयाभ्यंतर व्यापिये एका जनार्दनी सावळे चैतन्य एका जनार्दनी सावळे चैतन्य श्री गुरुची खून श्री गुरुची विटेवर श्री गुरुंचे खून विटेवर सगुण सुंदर पाहता मनोहर सुंदर पाहता मनोहर सगुण सुंदर पाहता मनोहर सगुण सुंदर पाहता मनोहर सभायाभ्यंतर व्यापिये सभायाभ्यंतर व्यापिये सभायाभ्यंतर ठोबार खोमाई हरि हरि ठोबार खोमाई 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 हरी यले नंदाच्या नंदले मोहियले ध्याने योगीराज सगुण सुंदर पाहता मनोहर सगुण सुंदर पाहता मनोहर सैभायाभ्यंतर व्यापियले एका जनार्दनी सावळे चैतन्य एका जनार्दनी सावळे चैतन्य श्री गुरुची खून विटेवरी सगुण सुंदर पाता मनोहर सगुण सुंदर पाता मनोहर सभयाभ्यंतर व्यापियले विठाला 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 कुंडली कवरधारी ज्ञानदेव हरा विठाला विठाला हरा विठाला 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 हरी चित्तवेधियले नंदाच्या नंदने मोहियले ध्याने योगीराज आज श्री समर्थ वाग्देव महाराज यांच्या 89व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने वरथ महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या वाठार येथे अखंड हरिनाम सप्ताह रथोत्सव सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण तद्वतच या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सांगतेच्या प्रित्यर्थ काल्याच्या प्रसंगामध्ये निवडलेला अभंग श्रीमंत संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असून हा अभंग आपण काल्याच्या चिंतनार्थ निवडलेला आहे। हा
संत श्री वाग्देव महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव हा असा असणारा आनंददायी महोत्सव, याच्यातून आपल्याला आनंद लाभ करायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. आणि संतांच्या चरणाजवळ आनंदच आनंद असतो, आनंदाच्या व्यतिरिक्त काहीच नसतं. संत श्री वाग्देव महाराज असतील, हे सुद्धा जगाचं दुःख करून त्यांना आनंद प्रदान करण्यासाठी आले. स्वयं भगवान शंकराने वाग्देव महाराजांच्या रूपात अवतार धारण करून भोळ्या भावड्या जीवांचा उद्धार केला. संतांचं अवतार प्रयोजन, येण्याचं प्रयोजनच जगत उद्धार आहे. आणि या जगताचा उद्धार व्हावा, या जगताला परमार्थ मिळावा, लोकांना ज्ञान मिळावं, विचार मिळावेत, यासाठी त्यांचे अहोरात्र प्रयत्न असतात. ज्यांच्या प्रयत्नाचा एक क्षण सुद्धा व्यर्थ जात नाही, ते साधूचे प्रयत्न असतात. आणि साधू समाजाला काहीतरी देऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि देण्याचे अनेक साधनं आहेत. कीर्तन आहे, प्रवचन आहे, कथा आहे, भजन आहे, पूजन आहे, नामस्मरण आहे. ही सर्व देण्याची, उद्धाराची साधनं आहेत. एका विरक्त संताने अर्थात वाग्देव महाराजांनी ते आयुष्यभर विरक्तीमध्ये राहिले. आता मी लोंढे साहेबांच्या घरी बसलो होतो, त्यांनी सांगितलं, आलेली दक्षिणा कृष्णामाईला स्वतःची बहीण म्हणून अर्पण करायची. साडी असेल, चोळी असेल, दक्षिणा असेल. आणि त्याचप्रमाणे अर्पण करत असताना कृष्णामाईमध्ये, कृष्णा नदीमध्ये बुडी घेऊन घंटा घंटा त्याच्यामध्ये राहायचे. हे कार्य उच्च कोटीचे संत, योगी संतच करू शकतात. पाण्यामध्ये आपल्या श्वासाला थांबून एक क्षण सुद्धा माणूस पाण्यात डुबला तर राहू शकत नाही. परंतु घंटे पाण्यामध्ये राहणं ही काही सामान्य गोष्ट नाही. आणि साधूची महिमा सामान्य नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, नो हे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नो हे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नो हे हा सामान्य महिमा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती. नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. वैष्णवाचं भगवंतावरती अलौकिक प्रेम असतं. नुसतं अलौकिक प्रेम नाही, ते निरपेक्ष प्रेम असतं. तुम्ही आम्ही संसारी लोक सापेक्ष प्रेम करतो, काहीतरी अपेक्षा असते आपल्याला प्रेम करण्यामध्ये. आणि साधू परमेश्वरावरती जो प्रेम करतो तो निरपेक्ष करतो. त्या प्रेम करण्यामध्ये कोणतीही प्राप्तीची अपेक्षा नाही. आणि असं निरपेक्ष जीवन ज्यांनी आयुष्यभर जगलं, सर्व जगाने त्यांचं जीवन अनुभवलं, ते म्हणजे संत श्री वाग्देवजी महाराज. सज्जनांनो, भगवत कृपा झाल्याशिवाय निरपेक्ष जीवनही जगता येत नाही. त्याच्या कृपेनंच जीवन निरपेक्ष होतं, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही किती प्रयत्न केले ते जीवन जगण्याचं अशक्य आहे. आम्ही संत डोंगरेजी महाराजांच्या सानिध्यात असायचो, म्हणजे त्यांच्या सत्संगाच्या सानिध्यात असायचो.
महाराजांचा काही आश्रम नव्हता, काही नव्हतं, ते ग्रस्ती संत होते. परंतु ज्याप्रमाणे आपल्या तुकोबारायांचं वैराग्य होतं तसं वैराग्य संत श्री डोंगरे महाराजांचं होतं. साधू पुरुषाच्या जीवनामध्ये किती मोठा त्याग असतो. नव्हे नव्हे त्याग वैराग्य हा साधूचा शृंगार आहे. शृंगारानं जसे तुम्ही शोभता तसा वैराग्याच्या शृंगाराने साधू शोभत असतो. किती मोठा त्याग आहे, किती मोठा संयम आहे. अंगावरती वस्त्र नाही, कमरेला काही गुंडाळले किंवा नाही याचंही भान नाही. देह भान विवर्जित ज्यांची स्थिती आहे, अशा प्रकारचं जीवन. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिय. त्याच्या खाली दुसऱ्या श्लोकामध्ये वर्णन आहे की समसंग विवर्जिता. सर्व वस्तूचा संग म्हणजे ज्यांनी आसक्ती त्यागलेली आहे. आणि आसक्ती त्यागलेला साधू कुठेही राहू शकतो. तो जर इथे एखाद्या गवतावर, पहाडावर, पर्वतावर जरी जाऊन बसला तो त्याच्यासाठी स्वर्ग आहे, लक्षात ठेवा. आणि सत्पुरुषाच्या जीवनामध्ये जो आनंद आहे तो आनंद स्वर्गात नाही, लक्षात घ्या. स्वर्गातला आनंद वैषयिक आहे, स्वर्गातला आनंद विनाशी आहे. म्हणून त्या आनंदाची अपेक्षा साधू करत नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी तेथे चित्त झनी जडो देसी आणि कन लगे माईक पदार्थ. कोणत्याही माईक वस्तूविषयी त्यांच्या जीवनामध्ये, हृदयामध्ये आसक्ती नसते. आसक्ती शरीरात राहत नाही, लक्षात ठेवा. आसक्ती कपड्यात राहत नाही. वासनामय असणारं सूक्ष्म शरीर जे हृदय आहे त्याच्यामध्ये वासना राहते. आणि ज्यांनी वासनेला सुद्धा तिलांजली दिलेली आहे त्याचा सुद्धा त्याग केलेला आहे. संत डोंगरेजी महाराज बालपणापासून त्यांची साधू वृत्ती होती. ज्यावेळी जवान वयामध्ये आल्यानंतर घरच्या लोकांनी, नातेवाईकांनी त्यांचं लग्न करायचं ठरवलं. लग्न करण्याची त्यांची इच्छा नव्हती. ते त्यांच्या परमेश्वराला एवढीच प्रार्थना करायची की देवा, एवढं तरी माझं आयुष्य केवळ न केवळ परमार्थात जाऊ दे, तुझ्या चिंतनात, तुझ्या सेवेत जाऊ दे. अरे लग्न कोणत्या योनीमध्ये झालं नाही, कोणत्या जन्मामध्ये लग्न झालं नाही. तुम्ही पशु पक्षी झाले तिथेही तुमचे लग्न झालेले आहे, मनुष्य झाले तिथेही तुमचं लग्न झालेलं आहे. महाराजांना इच्छा नव्हती, पण घरच्या लोकांनी, आजूबाजूच्या नातेवाईकांनी जबरदस्ती लग्न लावून दिलं. झालं लग्न. आणि पहिलीच पत्नीची आणि त्यांची पहिलीच एकांतातली भेट आहे. डोंगरेजी महाराज खोलीमध्ये बसले होते. बाई सजून धजून त्यांच्या समोर आली. आल्यानंतर डोंगरेजी महाराजांना आल्याबरोबर समोर बायको आली, तिलाच नमस्कार केला. अगोदर ते म्हणाले राम राम नमस्कार. ती सुद्धा आश्चर्यचकित झाली आणि म्हटले बस. बसले दोघं समोरासमोर. आणि डोंगरे महाराजांनी हात जोडून आपल्या पत्नीला प्रार्थना केली. त्यांनी म्हटलं देवी, माझा एवढा जन्म माझ्याकडून, माझ्या शरीराकडून भोगाची अपेक्षा करू नको. माझा एवढा जन्म विना भोगाचा गेला पाहिजे. कारण महाराजांना माहित होतं की भोगात कधी त्याग जन्माला येत नसतो, भोगात भोगच जन्माला येत असतो. भोगातून कधी त्यागाचा जन्म झालेला नाही. विठ्ठला 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 हो. रामकृष्ण परमहंस शारदा मातेला आई समजायची, बायको नव्हते समजत. कधी कधी शारदा मातेच्या चरणावरती मस्तक ठेवून नमस्कार करायचे, आई म्हणून संबोधन करायचे. डोंगरे महाराजांनी म्हटलं आपल्या पत्नीला, देवी मी जे म्हटलं तुला कळालं का? ती म्हणाली महाराज मला तुमचा एका शब्दात गोष्ट कळाली. आयुष्यभर जोपर्यंत परमेश्वराने मला आयुष्य दिलं तोपर्यंत तुमची सेवा करीन, परंतु भोगाची अपेक्षा करणार नाही.
अरे अग्नीजवळ तुंप ठेवलं आणि ते विरघळलं नाही असं कधी होतं का? कधी होणार नाही. बाई म्हणाली माझ्याकडून तुम्हाला काहीच अडचण नाही. तुम्ही जी गोष्ट समजता मी कधी भोगाची अपेक्षा तुमच्याकडून करणार नाही. महाराजांनी आपल्या बायकोच्या चरणावर मस्तक ठेवलं. धन्य आहे म्हणाले. तुझ्यावर तू परमेश्वरानं तर माझ्यावर कृपा केलीच, पण तू सर्वात मोठी कृपा केली. कारण तुझी कृपा ही आहे की मला तू संसारात ओढू शकली नाही. ही तुझी अनुग्रह आहे, तुझी कृपा आहे. पण हे सर्व घडतं बुद्धिदात्या परमेश्वराच्या प्रेरणेने. गीता सांगते ददामि बुद्धियोगंतम येन माम उपयांती ते. काय बुद्धिदाता परमात्मा आहे, त्यांना बुद्धी तशी परमेश्वरानं दिली. बायकोला त्यांच्या तशी बुद्धी दिली. त्या बाईसाहेब जास्त वर्ष राहू शकल्या नाही, परंतु पतीच्या परमार्थामध्ये कधीही विघ्न आणलं नाही. लक्षात ठेवा. एक आयुष्य नाही भोगत नाही भोग. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. किती आयुष्याची आयुष्य निघून गेले आणि कोणत्या आयुष्यामध्ये तुम्ही भोग भोगले नाही. मग एकच मनुष्य देह असा आहे, येथे भोग आणि त्याग दोन्ही घडतात. परंतु जीवाच्या विचारावर अवलंबून आहे. जीवनामध्ये भोग भोगायचे की त्यागातून परमार्थ करायचा, हा साधकाच्या चित्तवृत्तीवरती अवलंबून आहे. म्हणून परमेश्वराला एकच प्रार्थना केली पाहिजे, आयुष्याच्या कोणत्या तरी क्षणी तुझा भक्त बनव, नाहीतर मला साधक बनव. विठ्ठला विठ्ठला हलो 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे खूप कीर्तन केली, प्रवचन केली म्हणजे साधकत्व येत असतं असं नाही. प्रवचन कीर्तन केली म्हणजे साधुता येत असं नाही. ज्यावेळी तुम्ही साधक होऊन साधना कराल त्याच वेळी तुमच्या जीवनामध्ये साधुता येईल. आणि साधुता आल्याशिवाय आयुष्याचा नव्हे परमार्थाचा खरा आनंद उपभोगता येणार नाही. त्याच्यासाठी परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे की मी काही सांभाळून घेऊ शकत नाही, तू मला सांभाळ. छोटीशी प्रार्थना करायची की फक्त देवा मी तुझा आहे, मला सांभाळ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 आला विठ्ठला आला विठ्ठला. हो, भक्ती करत असताना एवढीच अपेक्षा करायची की एक दिवस देवाने म्हटलं पाहिजे की तू माझा आहेस. एवढं म्हटलं की झाला तुमचा परमार्थ. किंवा संत सानिध्यात राहिले, गुरु सानिध्यात राहिले, आपल्या सद्गुरूनं म्हटलं पाहिजे की तू माझा आहे. एवढं म्हटलं की तुम्हाला पुढे काहीच करायचं काम नाही. संपूर्ण जीवन त्यांना समर्पित केल्यानंतर करा. मला मरायच्या वेळी 1 घंटा किंवा होईना मला निरपेक्ष कर. मला निरपेक्ष केलं तर फारच चांगलं होईल. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. विठ्ठला विठ्ठला हो, रामाने वालीचा वध केला, त्याचा पुत्र अंगद. मग अंगद शेवटी वडिलांच्या डोक्याजवळ, वडिलाच्या मस्तकाजवळ येऊन बसला. आता प्राण सोडायचे बाकी होते, बाण तर हृदयाला लागलेला होता. स्वतः रामाने म्हटलं, बाली तुम्ही जरी माझा विरोध केला असेल, परंतु माझ्या हातानं मृत्यू आहे. माझ्या हातानं मृत्यू म्हणजे तुम्हाला मोक्ष द्यावा लागणार आहे. बालीनं सांगितलं की मला मोक्ष नको आहे. मी मागितला का मोक्ष? मागितल्यानंतर द्या, तुम्हाला द्यायचा असेल तर. वालीनं सांगितलं मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही, मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. आयुष्यभर मी बलवान होतो, ऐश्वर्य माझ्याकडे होतं, आणि मृत्यूच्या वेळी मी कशाला काही मागून घेऊ. मी जे नाही भोगायचे त्या गोष्टी भोगल्या, काही कशाचीच कमी नव्हती. आणि मला संसारातलं नाशिवंत आयुष्य काहीच मागायचं नाही. परंतु माझी एकच अपेक्षा आहे, जे मला नाही घडलं ते माझ्या मुलाला घडलं पाहिजे. मी नाही तुझी भक्ती केली,
तू जर मला म्हटलं असतं ना सीतेचा शोध लावून सीता आणून दे, तर मी काही विलंब नसता केला. केव्हाची तुझी सीता आणून दिली आहेस, तुला त्या रावणाबरोबर युद्धही सुद्धा करायचं काम नव्हतं. एवढा मी शक्तिशाली. आणि तू, माझी एकच अपेक्षा आहे, माझ्या अंगदाला तुझी सेवा मिळावी. मी नाही करू शकलो. मी आयुष्यभर करायला पाहिजे होती, पण माझ्या भाग्यात नव्हती. मी करू शकलो नाही. मी तुझा नेहमी विरोध केला. परंतु हे परमेश्वर, माझ्या मुलाला मात्र सेवेपासून वंचित करू नकोस. माझ्या अंगदाला तुझ्या चरणाचा सहवास दे, तुझ्या चरणाचा वास दे. दुसऱ्या करता जी मागणी होते ती नेहमी निरपेक्ष असते, आणि स्वतःच्या स्वार्थाकरता जी लोक मागतात ती सापेक्षता असते. आणि सापेक्षतेनं तुम्ही जीवन जगत असाल, तुम्हाला निरंतर संसार प्राप्त होईल. आणि ज्या दिवशी तुम्ही निरपेक्ष वृत्तीनं जीवन जगायला लागाल, त्यावेळी तुमचा परमार्थ सिद्ध होईल. म्हणून परमार्थ सिद्ध होण्यासाठी निरपेक्ष लागते. आणि संसाराला सिद्ध करायचं कामच नाही, तो स्वाभाविक आहे. विठ्ठला विठ्ठला हलो विठ्ठला 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 हला विठ्ठला. हो, मी जे काही सांगत आहे ते संत श्री वाग्देव महाराजांचं चरित्र आहे. त्यांनी केलेल्या लीला अनंत आहेत. भक्त मी त्यांच्या लीलांचा सार तुम्हाला सांगितला. सदा दुसऱ्याचं कल्याण व्हावं, दुसऱ्याचं हित व्हावं. काय साधू कशासाठी असतात? तुलसीदासांनी आपल्या रामायणात वर्णन केलेलं. सठ सुधर ही सत संगती पायी, पारस परस कुधातु सुहाई. राम सिया राम सिया राम सिया राम जय. पारस परस कुधातु सुहाई, सत सुधरई सत संगति. राम सिया सिया राम सठ सुधर ही सत संगति पाई, पारस परस कुधातु सुहाई. कशासाठी साधूचा अवतार आहे? काय सट सुधरई, जे संस्कारहीन आहेत, विचारहीन आहेत, भक्तिहीन आहेत, नास्तिक आहेत, उदंड आहेत, परमेश्वराला न मानणारी आहेत, अशा लोकांनाही परमार्थ प्राप्त व्हावा यासाठी साधूचा अवतार आहे. लक्षात घ्या. यासाठी संत येतात. आणि मग कसेही या त्यांचा उद्धार ते करतात. विठ्ठला 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 हलो विठ्ठला 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 विठ्ठला. हो, खट नट यावे शुद्ध होनी जावे. खट नट शुद्ध होनी जावे. खट नट यावे शुद्ध होनी जावे. खट नट यावे शुद्ध होनी जावे. दौंडी पिटवी भावे, दौंडी पिटवी भावे. खट नट यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटवी भावे चोखा मेळा. काय संत चोखोबा. खट या, नट या, कशही या, लबाड या, चोर या, डाकू या, सज्जन या, दुर्जन या, साधूकडे आल्यानंतर तो साधू होणार. साधूच्या स्पर्शाने जीवन साधुतेला प्राप्त होत असतं. आणि दुर्जनाचा स्पर्श होतो त्यावेळी जीवन साधुतेला प्राप्त न होता अविचाराला प्राप्त होत असतं. आणि म्हणून सदैव माणसाने सत्पुरुषाचा संग केला पाहिजे. काय
सत्पुरुषाचा संघ म्हणजे काय? त्यांनी सांगितलेल्या विचाराचं सानिध्य केलं पाहिजे. मी हे सांगत नाही की रात्रंदिवस त्यांच्या सोबतच राहत त्यांना धरून राहा असं नाही. ते जे काही उपदेश करतात, ते जे काही आपल्याला विचार देतात, त्या विचाराचं पालन करणं, आचरण करणं हे साधू जीवन आहे. त्याच्यासाठी केलं पाहिजे. आणि जो स्वतः करतो तोच इतरांच्याकडून करून घेऊ शकतो. ज्याने स्वतः केलेलं नाही तो इतरांना सांगण्याचा अधिकारी नाही, तो करू सुद्धा शकत नाही. आणि इतरही सुद्धा त्याचं पाहून करू शकत नाही. विठ्ठला 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 हो वाग्वैखरी शब्द झरी शास्त्र व्याख्यान कौशलम. काही काही बोलण्यामध्ये पटाईत असतात, समजून सांगण्यामध्ये ज्यांचा हातखंड असतो, वक्तव्य ज्यांचं अतिशय सुंदर असतं, तुम्हाला रिझवतं, तुम्हाला हसवतं, तुम्हाला खुश करते, परंतु आचरण नसेल तर तुम्हाला त्याचा फायदा होत नाही. फक्त मनोरंजन तुमचं होऊ शकेल, 1-2 घंटा मनोरंजन होतं, पण त्याच्यातून तुम्हाला परमार्थ वृत्ती मिळू शकत नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून साधू कसाही असेल, वेडा असेल, वाकडा असेल, भोळा असेल, साधू तो साधूच असतो. काय अरे दिवस तो दिवस आहे, रात्र ती रात्रच असते. लक्षात ठेवा. विठ्ठला 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 हो तेही सुद्धा रामायणात सांगितलेलं आहे. पर उपदेश कुशल बहुते जे आचरही ते नर न गणे. पर उपदेश कुशल बहुते जे आचरही ते नर न गणे. मंगल भवन अमंगल हारी द्रव सुद शरथ आदिर बिहारी. ओ पर उपदेश कुशल बहुते रे जे आचर ते नर न घने रे. दुसऱ्याला उपदेश करण्यामध्ये आपण पटाईत असू शकतो, परंतु आचरण विना केलेला उपदेश वांद असतो. लक्षात ठेवा. ज्याच्या जीवनामध्ये आचरण नाही, काय ज्याच्या जीवनामध्ये आचरण नाही, नियम नाही, संयम नाही, त्याची वाणी जी असते ती वांद असते, ती फलवती नसते. तिच्यातून काही कोणालाच फल मिळणार नाही, फक्त ऐकायला गोड वाटेल एवढंच आहे. काय साधूची वाणी विशेष असते. लक्षात घ्या. मला एवढं सांगायचं, पर उपदेश कुशल बहुते रे जे आचरही ते नर न गणे रे. दुसऱ्याला उपदेश करण्यामध्ये सर्व काही आहे, पण आचरणामध्ये शून्य आहे. अरे स्वतः करावं लागतं, त्यावेळी जगाला सांगायला पाहिजे. स्वतः केलंच नाही तर जगाला काय सांगायचं? अरे ज्याने देव पाहिला नाही, ज्याने परमात्मा पाहिला नाही, ज्याने राम पाहिला नाही, ज्याने विठ्ठल पाहिला नाही, ज्याने कृष्ण पाहिला नाही, आणि ती लोक कीर्तन प्रवचनातून देवाचे पत्ते सांगत आहेत की देव इथं आहे, देव तिथं आहे, इथं मिळेल, तिथं मिळेल. त्यांनाही मिळाला नाही, तुम्हालाही मिळणार नाही. काय ज्याला पत्ताच लागला नाही अशी माणसं पत्ते सांगून काय उपयोग आहे? तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. स्वतः केल्यानंतर इतराला सांगितलं पाहिजे. एक श्रीमंत माणूस होता, त्याचा एकुलता एक मुलगा, एकुलता एक पुत्र. घरची परिस्थिती चांगली, करोडपती माणूस, चांगल्या प्रकारची शेती, व्यवसाय, पैसा वगैरे सर्व व्यवस्थित. आणि मुलगा होता, श्रीमंताचा मुलगा आहे, पैशाची कमी नाही, सुख सुविधेची कमी नाही. मग त्याला काही मित्र भेटले. नेहमी माणसाचं जीवन चुकीची संगती मिळाल्यानंतर वाया जात असते, म्हणून माणसाला संगती सज्जनाची मिळली पाहिजे. स्वैता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेने. सज्जनाचा संग करा, त्यांचं सानिध्य करा, लाभ होईल. त्या पोराला काही दिवसानं इतर गावातल्या पोरांच्यामुळे व्यसनं लागली. तो दारू वगैरे काही प्यायचा नाही, पण गुटखा इतका खायचा, पान खायचा, गुटखा खायचा, तंबाखू खायचा.
वडिलांना चिंता झाली की हा मुलगा हेच व्यसन करून राहिला तर एक दिवस कॅन्सरच्या बळी पडेल, कॅन्सरनं तो मरेल आणि आपल्या वंशाला एकुलता एक मुलगा आहे, आपलं पुढं कसं होईल. भक्ता सारखा काय आपल्या सामान्य माणसाचा दृढ भरोसा नाही की मी गेलो तरी माझा देव पाहून घेईल, असं कोण विश्वासानं म्हणू शकतं. सामान्य रूपानं कोणी म्हणतं आहे परमेश्वर, हे सर्व देवाचं आहे. परंतु वडिलांना चिंता झाली, पोराचं व्यसन भयंकर वाढलं, भविष्यात त्याला कॅन्सर होऊ शकतो, त्याचं जीवन समाप्त होऊ शकतं. म्हणून अनेक डॉक्टरांच्याकडे नेलं, जे लोक औषधी पाणी देत होते त्यांच्याकडे नेऊन आणलं, परंतु त्याचं काही व्यसन सुटलं नाही. एक दिवस त्याचा बाप डोक्याला हात लावून चिंता करत होता. कोणीतरी त्याचा दोस्त आला सहज भेटायला. म्हणजे कशाची चिंता करता? नाही तसं काही नाही, म्हणजे पोराची चिंता आहे. म्हणजे ओ पोरग एवढं व्यसन करतं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं थोबाडा तेच असतं त्याच्या, गुटखे तंबाखू अमक तमक जे व्यसनाची पदार्थ. आणि मी पुष्कळ ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखवलं त्याला, अनेक लोकांच्याकडे नेलं, जे दारू सोडवणारे लोक आहेत त्यांच्याकडे नेलं, काहीच फरक नाही. मित्र म्हणाला एक प्रयोग करा, मी सांगेल तसा प्रयोग करा, तुमचा पोरगा निर्व्यसनी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जगामध्ये असा कोणताच बाप नाही की आपला पोरगा व्यसनी व्हावा त्याला असं वाटत असतं. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, कोणताही असा बाप नाही की त्याला आपला मुलगा व्यसनी असा वाटतं. व्यसन करणाऱ्या दारू पिणाऱ्या बापाला सुद्धा वाटत नाही की माझ्या मुलानं दारू प्यावी म्हणून. चांगल्या माणसाला तर वाटतेच. शेवटी त्याच्या बापानं प्रयत्न करून थकला होता, मित्र भेटला, मित्राने सांगितलं की आपल्या गावाच्या 5-10 किलोमीटरवर पहाड आहे, जंगल आहे, त्या जंगलामध्ये पहाडामध्ये एक साधू राहतो आणि तो तुमच्या मुलाची सुधारणा केल्याशिवाय राहणार नाही. अरे माणसाची सुधारणा शरीरात व्हायला नको, शरीर किती वाढवलं आणि किती मजबूत केलं त्याला महत्व नाही. माणसाचं मन मजबूत झालं पाहिजे, विचार मजबूत झाले पाहिजे, अंतकरण मजबूत झालं पाहिजे. लक्षात घ्या. बापानी पोराला घेतलं, सांगितलेल्या साधूकडे नेलं. साधू बाबाने विचारलं काय झालं, कोणती बिमारी आहे. या माणसानं सांगितलं बिमारी महाराज, पोरगा फारच व्यसनी आहे. या मुलाला असं व्यसन जडलेलं आहे तो कोणाचंच ऐकायला तयार नाही. मी कंटाळलो, डॉक्टर दाखवले, सर्व काही केलं पण काहीच नाही फरक. साधूनं म्हटलं चिंता करू नको, फरक पडल्याशिवाय राहणार नाही. फरक पडल्याशिवाय राहणार नाही म्हणजे कसा, तू ऐकून घे. तू एक काम कर, मी आज तर याला काही देऊ शकत नाही, काही सांगू शकत नाही, पण एका महिन्यानं या पोराला पुन्हा घेऊन ये, नंतर मी याचा इलाज सांगेल तुला. तो म्हणला महाराज पैसे लागले तर पैसे घ्या म्हणा, आता सांगून टाका नाही इलाज, निदान 1 महिनाभर तरी खाणार नाही पिणार नाही, काय सांगूनच टाका. नाही नाही मला सध्या मला सांगता येत नाही, 1 महिन्याने मात्र तुला जरूर सांगेल, इलाज होईल, पोरगा सुधारल्याशिवाय राहणार नाही. पोरालाही वाटलं आता चला 1 महिना साधूनही आपल्याला चान्स दिलेला आहे, घ्या जेवढं खायचं खाऊन घ्या, पिऊन घ्या, जे काय करायचं मस्ती मौज करायची. तोही काय 10,000 रुपये महिन्याचा खर्च त्याला लागत होता, तो म्हणाला आता 1 लाख लागला चालतो, 1 महिना दिलेला आहे. लागला खायला, लागला खायला. बाप नाराज व्हायला लागला, महिन्याच्या शेवटच्या दिवसाची वाट पाहायला लागला की साधूची तारीख कधी येते, साधूची तारीख कधी येते. आणि योगायोगानं आली साधूची तारीख सुद्धा त्याला तिथं पोहोचून घेऊन जाण्याची. काय आणि मग साधूच्या पुढे नेलं, बसाला बसा, धुनी होती अशी साधूची, त्या धुनी पुढे याला बसवलं. बापाला वाटलं काही अंगारा देईल, काही मोराचे पंख अंगावून फिरवेल, काही तीर्थ पाणी देईल, काही धागा द्वारा गंडा देईल. आणि याच्यावर जास्त लोकांचा विश्वास आहे. वारकरी संप्रदायाने ही अंधश्रद्धा नाकारलेली आहे. लक्षात ठेवा, वारकरी असाल, धागे दोरे गंडे अंगारे तीर्थ जल हे सर्व खोट्या गोष्टी आहेत, ह्या अंधश्रद्धा आहेत. लक्षात ठेवा. पण माणूस दुःखाने गांजलेला असतो, दुःखाने गांजलेला माणूस कुठे जाऊन ना घासेल हे सांगता येत नसतं, आणि काय करेल हेही सांगता येत नाही. हा बाप घेऊन गेला पोराला, फार मोठी आशा आहे,
आता 1 महिना झाला, पोराचं नक्की व्यसन सुटेल, पोराची तब्येत सुधरेल, चांगलं होईल, भलं होईल, मग मी लग्न करेल, हे करेल, ते करेल. आई वडिलांच्या खूप अपेक्षा असतात, इच्छा असतात. मग साधूनं बसवलं समोर आणि विचारलं, का रे काय खात असतो? ते म्हणले, महाराज प्रामाणिकपणानं सांगतो, ऐक नाही, गुटखा खात असतो, ऐक नाही, गुटखा खात असतो. अरे जेवढा व्यसनी माणूस खरा बोलेल तेवढा माळ जपणाराही खरा बोलत नाही, लक्षात ठेवा. अनुभव सांगतो तुम्हाला. दारुडा असेल, चाललं रस्त्यानं आणि सप्ताह त्याला म्हणलं, फाडान काही पावती हे म्हणतं 500 रुपये. माळकऱ्याच्या घरी गेले, पावती आली आपल्याच्या, ते मागच्या पावत्या पाहतं मागच्याने किती घेतल्या, आणि नंतर मागच्याच्या पाहतं 100 रुपये द्यायचे असेल तर 50 रुपये 51 रुपयावर भागून घ्या, एवढं वर्ष. मग दारू पिणारा चांगला का माळी घातलेला चांगला? कोण उदार आहे? म्हणजे मी हे नाही म्हणत की आता उद्यापासून दारू प्या तुम्ही म्हणून, हे नाही आपण सांगत, पण सांगतो ते लोक जरी असे असले पण असे असतात. आणि मग बापाने सांगितलं, हे पोरगा असं असं करतं. म्हणजे काही चिंता करू नका, किती दिवसापासून व्यसन करत असतो? सांगितलं काही नाही, 2-1 वर्ष झाले असतील, 2 वर्षाचा हा शेवटचाच महिना आहे महाराज. काय हे बघ, आता जर गुटखा तंबाखू हे खाल्लं तुला कॅन्सर होईल. तू एकुलता एक आहे, बापाला एकटा आहे, जायदादी संपत्ती आहे, त्याला तुझं एकट्याची आहे. उद्या तू अचानक मेलास कॅन्सर होऊन, तर हे बाकीचं काय होणार? आई वडिलांना किती दुःख होणार? 4-5-10 शब्दाचा उपदेश केला अगोदर आणि सांगितलं, काढ ते गुटकेन ते खिशातून, जेबमधून गुटकेन टाक धुनीमध्ये. यानं जेच काढले टाकले, धुनीवर हात ठेवलात. आता काय करायचं? आता संकल्प कर, आजपासून कोणतंही व्यसन करणार नाही. पोराने केला संकल्प, त्यालाही बरं वाटलं. त्याने म्हटलं, आजपासून महाराज पुन्हा गुटखा खाणार नाही, दारू पिणार नाही, कोणतंही व्यसन करणार नाही. निश्चित? मला निश्चित झाला निश्चय. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि निश्चय झाल्यानंतर फलश्रुती मिळतच असते, तुकोबराय म्हणतात. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ. हो, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय झाला, सोडलं म्हणाले सर्व. आता काम झालं का नाही? बापानं उगीच बसायचं का नाही? मधातच म्हणाला बाप, महाराज एवढ्या गोष्टी जर 1 महिन्याच्या अगोदर सांगितल्या असत्या तर लाख रुपये नसते वाचले का माझे? पोरानं त्याच वेळी सोडलं असतं. महाराज म्हणाले, तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु ज्या दिवशी पोराला घेऊन व्यसन सोडायला माझ्यासाठी इकडे आला होता त्यावेळी मी सुद्धा व्यसन करत होतो. मला ते व्यसन सोडायला 1 महिना लागला. आता माझं सुटलं म्हणून मी याला उपदेश करू शकतो. अगोदर स्वतः करावं लागेल, नंतर जगाला सांगा. स्वतः तुम्ही काही केलेलं नाही आणि जगाला सांगत सुटले तर जगाला काहीही परिणाम होणार नाही, काही परिवर्तन होणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, अगोदर स्वतःत फरक पाडावा लागेल, नंतर इतरात तुम्ही फरक पाडू शकता. तुम्हीच बदलले नाही तर लोक कशाला बदलतील? तर ही गोष्ट आहे. म्हणून जगाचं परिवर्तन करण्यासाठी, जगाचा उद्धार करण्यासाठी, काय उद्धाराया जन जडजीव, जडजीवांचा उद्धार करण्यासाठी संत श्री वाग्देव महाराजांचा हा शिवावतार. विठ्ठल विठ्ठल. आता आपण अभंग आणि काल्याच्या चिंतनाकडे वळू. विठ्ठल विठ्ठल. हो, जे गावी केला वास त्यासी नसावे उदास. मी ज्या नगरीमध्ये आलो, ज्या संतांच्या चरणाजवळ आलो, त्यांच्याविषयी 4 शब्द सांगणं माझं कर्तव्य होतं. आणि कर्तव्याला अनुसरून त्यांची तर अगाध गाथा आहे. 4च गोष्टी त्यांच्या जीवनात नाही, अगाध गाथा साधूची असते. साधूची महिमा कोणी वर्णन करू शकत नाही, वाणी सुद्धा नाही त्यांची वर्णन करण्यासाठी. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, जेथ मनाची नखीन लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया कीर जोगे काही होईल. उपनिषद आणि माऊली त्याचा भाष्य करतात, माऊली आपल्या ओवीतून.
मन बुद्धीला अगोचर असणारा परमात्मा, वाणीला अगोचर असणारा परमात्मा भगवान श्रीकृष्ण. काय गोकुळामध्ये ज्यावेळी ते अवतार घेतात, वाग्देव बाबांनी तुमच्या गावात अवतार घेतला, तुमच्या भूमीला पावन केलं, तुम्हाला पावन केलं, परिसराला पावन केलं, नवे नवे जगाला पावन करण्याचं सामर्थ्य सत्पुरुषामध्ये असतं. विठ्ठला 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 भगवान श्रीकृष्ण मथुरेत जन्माला आले. मथुरे म्हणजे कंसाच्या कारागृहामध्ये ज्यांचा जन्म झाला परमेश्वराचा. वास्तविक ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होत असतो. म्हणून भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटलेलं आहे, जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः. माझा जन्म दिव्य आहे, माझे कर्म दिव्य आहेत. माझे जन्म आणि कर्म दिव्य आहेत. जीवाचे जन्म आणि कर्म दिव्य नसतो, आणि जो जन्माला येतो त्याला मृत्यूला स्वीकारावं लागत असतं. काय म्हणून भगवंत अविनाशी आहे. तो जन्माला आला नाही, तो प्रगट झाला. त्याने अवतार धारण केला. अवतरती इति अवतारः. अचानक प्रगट होणे हे प्राकट्य आहे, आणि अचानक जन्म घेतल्यासारखा दिसणे हे अवतीर्ण होणे आहे. मग अवतीर्ण कुठे झाला? कंसाच्या कारागृहामध्ये. आता तुम्ही आम्ही सर्वजण भगवंताचा जन्म कारागृहात झाला, आणि तुमचा आमचा सुद्धा जन्म कारागृहातूनच होत असतो. आईचं उदर रूपी जे गर्भ आहे ते गर्भच कारागृह आहे. त्याच्यामध्ये 9 महिने 9 दिवस आम्हाला राहावं लागतं. म्हणून प्रत्येक जीवाचा जन्म आईच्या गर्भरूपी कारागृहातून जन्माला येत असतो आपण. म्हणून कोणी जन्माला आला असेल त्याला अगोदर कारागृह भोगावा लागला, आणि कारागृहातून आता तो बाहेर आलेला आहे. आणि बाहेर आल्यानंतर जर भगवत प्राप्तीचा उपाय नाही केला तर पुन्हा त्याला कारागृहामध्ये जावं लागणार. विठ्ठला 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 विठ्ठला. भगवंत कारागृहात जन्माला आले. भगवंताने वसुदेवांना आदेश केला की मला गोकुळात नेऊन पोहोचून द्या. मी कंसाच्या भूमीमध्ये, कंसाच्या नगरामध्ये, कंसाच्या राजधानीमध्ये, कंसाच्या कारागृहामध्ये राहू शकत नाही. परमात्मा सर्वथैव मुक्त आहे. तो सर्वतंत्र स्वतंत्र आहे. जीवासारखा परतंत्र नाही. कारण जी परतंत्र असतात तीच कारागृहात जन्माला येतात, आणि जी परतंत्र असतात ती दुःख भोगत असतात. लक्षात ठेवा. काय पारतंत्र्यामध्ये दुःख आहे, स्वातंत्र्यामध्ये खरं सुख आहे. विठ्ठला विठ्ठला. हो, रामायणामध्ये वर्णन आहे, पराधीन सपने हूं सुख नाही. पराधीन व्यक्तीला स्वप्नामध्ये सुख नाही, जागृती तर नाहीच, स्वप्नामध्ये सुद्धा तो सुखी असू शकत नाही. ही पराधीनता आहे. काय जे मायेच्या अधीन झाले ते पराधीन, ज्यांना पंचभूताचं शरीर मिळालं ते पराधीन, आणि पराधीनतेमध्येच आपण हे अधम जीवन जगू शकतो. क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित यह अधम शरीरा. क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित यह अधम शरीरा. पंचरचित यह अधम शरीरा. क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित यह अधम शरीरा. क्षितिजल पावक हे पंचभूत, आणि पंचभूताच्या अधीन ज्याचं शरीर आहे ते पांचभौतिक शरीर ही जीवाची खोळ आहे. शरीर जीव नाही, लक्षात ठेवा.
शरीर जीव नाही, मन जीव नाही, बुद्धी जीव नाही, चित्त जीव नाही, अहंकार जीव नाही. जीव हा परमात्म्याचा अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. सनातन परब्रह्म परमात्म्याचा जीव अंश आहे. असा परमात्म्यामध्ये आणि जीवामध्ये वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं अंशी भाव आहे. परमेश्वराचा अंश आहे जीव, आणि जीव परमेश्वरच आहे. पण अज्ञानामुळे मायेमुळे पराधीन झाल्यामुळे तो जीव बनला. जीव नावाची वस्तू नाही, जगत नावाची वस्तू नाही, माया नावाची वस्तू नाही. पण हे कशामुळे आहे? ते त्या परमेश्वरामुळेच आहे सर्व. विठ्ठला 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 हो. महाराज सांगतात, नव्हे त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही तेच दिसू लागले रे, अरूप होते ते रूपासी आले, जीव शिव नाम पावले रे, ऐक खेळिया तुला सांगतो, ऐक खेळिया तुला सांगतो, ऐसे जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळिया तुला सांगतो, ऐसे जाणून खेळी खेळी रे, ऐक खेळिया तुला सांगतो, ऐसे जाणून खेळी खेळे हो. नव्हे त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही तेच दिसू लागले रे, अरूप होते ते रूपासी आले, जीव शिव नाम पावले रे. हो. हे काहीच नव्हतं. जे नसलेलं कशामुळे दिसायला लागलं? काय? त्याच्या अध्यक्षतेमुळे, मायेमुळे नसलेल्या गोष्टी दिसायला लागल्या. ही माया अशी अघटित घटना, पटीयसी माया म्हटलेल्या अशी अघटित घटना करणे. न रूपमस्येह तथोपलभ्यते, नांतो न चादि न च संप्रतिष्ठा. या कशाचीही प्रतिष्ठा नाही, परंतु दृश्याची प्रतिष्ठा जी असते ती परमेश्वरामुळे असते. अदृश्यामुळे दृश्याची प्रतिष्ठा आहे. जगाची प्रतिष्ठा नाही, पण परमात्मा प्रतिष्ठित अधिष्ठान रूपानं असल्यामुळे जगत प्रतिष्ठित आहे. हा वेदांत आहे. आपल्याला काल्याचं कीर्तन पाहायचं आहे. विठ्ठला विठ्ठला.